या सर्व गोष्टीत तुम्ही माझ्यापेक्षा सरस असण्याची शक्यता अधिक आहे. मी सरांना सांगू इच्छितो की पहिल्यांदा ज्यावेळी ट्रेनिंगला आलो, दोन माणसं बाहेर एकमेकाला जवळपास अर्धा तास शिवीगाळ करत होते. मी चांगला माणूस आहे, मग ती बघवलं नाही. मी गेलो, त्यांना समजावून सांगितलं, मग कुठं हाणामारी झाली. सुरुवात करण्यापूर्वी मला एखाद्या विद्यार्थ्याला की शिक्षकांचं ऐका, एखाद्या गुरुचं ऐका, मार्गदर्शकांचं ऐका असलं सांगायचं असेल, मी ते वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून सांगतो. तुम्हाला सुरुवातीला छोटीशी गोष्ट सांगतो, जरा पात्र हक्क झालं की मग जरा पुढे जाऊ. ओके, मी पहिल्यांदा बरं लोक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटेल की हे कोण आहे, हे शिक्षक तरी वाटतात का? बऱ्याच वेळा सर मी एसटी स्टँड वगैरे जात नाही. खरंच सांगतो, एसटी स्टँड वगैरे जात नाही, गर्दी ठिकाणी बिलकुल जात नाही. आता मी म्हणून का पुन्हा पाकिट चुरले गेलं असतं आणि चूर सुरू बाहेर चेहरा प्रॉब्लेम होत असेल ती माझ्याकडे जात असते. सांगायचा आनंद असा की मी काही बोलणे अगोदर माझं तुम्ही शांतपणे ऐकावं यासाठी छोटीशी गोष्ट. असं माझ्यासारखा एखादा व्यक्ती एका ठिकाणी प्रवचनाला आले, जसं आपल्याला 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, वाघ सर आणि आपले वगैरे सर खूप चांगली माहिती देत आहेत, पण बऱ्याच वेळा आपल्या ऐकण्याची मानसिकता सुरुवातीला नसते. आणि जेव्हा आपल्याला गरज आहे असं तेव्हाच ऐकतो. आपण शिक्षक प्राणी असे आहोत की गरज असेल तरच ऐकतो, नसेल तर बिलकुल ऐकत नाही. एकही एक्स्ट्रा शब्द आपण ऐकत नाही. परंतु मला असं नेहमी वाटतं की असंच एक व्यक्ती आमच्या गावामध्ये आले आणि आमच्या गावातून श्रीमंत, प्रतिष्ठित, मान सन्मान, आदर, सत्कार सर्व गोष्टी असणारी एक व्यक्ती होती आणि त्यांची धार्मिक पत्नी होती. गावात गुरुवारी आले, प्रवचन कीर्तन वगैरे सुरू झाले आणि मग गावातले सगळे आबा वृद्ध लोक लहानापासून मोठ्यापासून म्हातारे वगैरे सगळे ऐकायला गेले. पण हा काही व्यक्ती जात नव्हता, कारण त्यांनी काही नव्हती. मान मराठा सत्ता अधिकार सगळं काही होतं, त्यामुळे ऐकण्याची काही गरज नाही. त्यामुळं आपण असं म्हणतो फक्त गुड लिस्नर इज द बेस्ट टॉकर, पण हे फक्त आपण म्हणतो, ऐकत कधीच नाही आपण. मग ती व्यक्ती जात नव्हती, पण त्याची पत्नी खूप धार्मिक होती. ती आणि महिला वर्गाने आता विषय करून ह्याच्याकडे न बघता सांगतो, तुम्हाला तर माहिती आहे महिला वर्गांची कटकट कितकित तो घरी आला की ती सांगायची ते गुरुवारी आले तुम्ही ऐका, गुरुवारी आले तुम्ही ऐका, गुरुवारी आले तुम्ही ऐका. तिचं ऐकून काढा, ठीक आहे तुझं ऐकून 2 मिनिटं जापाने ऐकून घेतलं असं समजून तो तरा बाहेर पडला आणि तिने बघितलं संध्याकाळची वेळ आहे, रुंद गर्दी भरलेली आहे, आबाद म्हणजे बारकापासून ते म्हातारे पोतारे सगळी स्क्रीन खुल्ले भरलेले आहे. आणि अशा वेळी हात चालत 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 पहिल्यांदा गेला आणि जसं हात पहिल्यांदा सुरुवातीला आल्या आल्या गुरुवारी त्यांनी बघितलं की याच्या येण्याच्या पद्धतीवर आणि संकोची वृत्तीनं त्यांनी ओळखलं की हा पहिल्यांदाच आलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितले आला या. सगळ्या लोकांनी फिरून बघितलं मग कोण आहे, सगळे हसायला लागले. आता अपमान झाला, सगळे लोक हसले, आपल्याला आलेलाच हसली. मग त्याने विचार केला फार पुढे जायला काही शांतपणा नाही आणि आपण पण शाळेमध्ये असं करतो, फार पुढे जाऊन बसत नाही, व्याख्यान वगैरे मागत बसले. चांगलं वाटलं ठीक, तर मागल्या भाग करून जाईल बरोबर असा विचार करून तो मागत बसला. आणि जसं तो बसायला सुरुवात केला तर पुन्हा महाराज म्हणले बसताय बसा. आले म्हणले आला या. बसायला सुरुवात केली म्हणले बसताय बसा. आता विचार करा, एवढा अपमान सगळे लोक हसतायत, आता आपण काही तर बसायचं नाही, आपण गेलेलंच बरं आहे. तो तटकन उठला आणि चालायला लागला. महाराज म्हणले जाताय 3 शब्द ऐकले, आला या, बसताय बसा, जाताय जा. अपमान, इतका अपमान झाला. क्रोधी जरा तरा 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 जाऊन दारात हजर होते. बायको दारातून उभी आहे, आज आमचे हे ऐकायला गेले, काहीतरी चांगलं ऐकून घेतील. जसं ते दारासमोर आले, काय सांगितलं महाराजांनी, काय सांगितलं आला तुफान राग, काय सांगणार तुझं महाराज. मला म्हणजे या, बसताय बसा, जाताय जा. असं कुठे महाराज असत का, असं कुठे गुरु असत का, असं कुठे प्रवचन कीर्तन ऐकले का तू आजपर्यंत. ऐकून चिंतित पडले, एवढे चांगले गुरुवर्य कीर्तन प्रवचन राज्यभर फिरताय, असं चुकी तुम्ही सांगणार. पण आमच्या नवरे कसं चुकी सांगितलं, आमचं यांचं काहीतरी वेगळंच असतं मी असा विचार करून ती रात्रभर तिला झोप लागेना. का तर आपला नवऱ्याला चुकीचं मार्गदर्शन केलं आणि रात्रभर नवरा झोपेत
बडबडायला लागला. पहिल्यांदाच आयुष्यात अपमान झाला. त्याला रात्रभर गाढ झोपेत बडबडायला लागला. तो आला या, बसताय बसा, जाताय जावा. तिकडं बायको विचार करतो येणं झालं. पहिल्यांदा अपमान झाल्यामुळं आपण मुलीच सांगितलं ऐकायला जावा म्हणून. हळूहळू रात्र वाढत गेली. चांगल्या चमकू लागल्या, कुत्री चमकू लागल्या. हळूहळू रात्र वाढली आणि 10-12 दरोडे गावाची सर्वात श्रीमंत व्यक्ती हीच होती. आणि त्यांच्या ठिकाणी आले 10-12 दरोडेखोर घराजवळ आले आणि हा झोपेत आहे. त्यानं पाहिलं नाही, पण पत्नीला त्या खिडकीच्या त्या फटीतून दिसतंय की बाहेर दरोडेखोर शस्त्र घेऊन आले. आणि हा झोपेत म्हणला आला या. दरोडेखोर वाटलं बहुतेक अजून हा जागाय, एवढ्या लवकर आपल्याला चोरी करता येणार नाही. आपण थोडस घराच्या पडवीला उभे राहू आणि मग थोडासा अंदाज घेऊन चोरी करू. ते हळूच घराच्या पडवीला बसायला लागले. हा म्हणला बसताय बसा. आता चोर म्हणलं याच्यावर सीसीटीव्ही असणे शक्यता आहे. हळूच पळायला लागले आणि हा झोपेत म्हणाला. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आज इथे बसलेलो आहे की नवीन काहीतरी ऐकून आपल्या जीवनामध्ये 3 शब्दांनी जर त्याच्या संपूर्ण फॅमिलीचं जीवित, वित्त आणि संपूर्ण मान मर्यादाचं जर संरक्षण होत असेल तर आपण गुरुवर्यांचं किती ऐकलं पाहिजे, त्यातून आपल्या जीवनात किती बदल होऊ शकतो हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाता नवीन काहीतरी ऐकायला मिळतं याची जाणीव घेऊन कानात प्राण आणून आपण ऐकलं पाहिजे. एवढं सगळं सांगण्याचा उद्देश हा होता की पुढची 2-3 मिनिटं माझं ऐका. आणि ऐकणाऱ्याचे कान जर ते नसतील तर जे काही सांगितलं ते पोचत नाही. बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील म्हणून आपण बऱ्याच वेळा ऐकतो. पण तुम्ही काळजी करू नका, 4 लोक काय म्हणतील म्हणून ऐकण्याची गरज नाही. एक तर मी इथं बसलेले, 2 इथं बसलेले, एक बाहेर होते आणि 4 इथंच आहे. आम्ही काही म्हणणार नाही. ओके, 4 लोकांची म्हणणार ते आम्हीच आहे, बाकी कोणी नाही आहे. त्यामुळे सांगायला उद्देश असा की बरोबर आपण बघतो ना की ज्ञान काय असतं. आपल्या भारतीय लोकांचं बघितलं ना की मुलांना एखादी गोष्ट आपण सांगत असतो. भारतीय लोकांची एक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन हा जो शास्त्रज्ञ होता तो आणि आपला भारतीय व्यक्ती एकत्र प्रवास करत होते. दोघेही एकत्र प्रवास करत होते आणि पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिश लोक फार कमी पडतात. ते प्रवासात तुमच्या रेल्वे जरी असतील तरी ते फारसं चर्चा करत नाही, कारण ते शांत बसून असतात, शांत उभे असतात. पण आपली भारतीय लोक माहिती का तुम्हाला की कुणी जरी जवळ आला तरी ओळख काढतील. नाव काय तुमचं, जरी नाव सांगितलं, गाव काय तुमचं, जिल्हा काय तुमचं, आणि कुठंच नातेवाईक जुळत नसेल तरी ते सांगते आमच्या मामाचा काकाचा पुतण्या नाही तो तुमच्याकडचा, म्हणजे असं ओळख जोडते. पण तसा तो अल्बर्ट आइन्स्टाईन विमान प्रवासात बसला होता आणि भारतीय व्यक्ती त्याजवळ बसला. दोघेही चर्चा करत चालले होते. अचानक त्या अल्बर्ट आइन्स्टाईनला असं वाटलं हा काही भारतीय खेळवळ व्यक्ती आहे, याला काही फारशी नॉलेज नसणार आहे, आपण एक गेम खेळूया, दोघांमध्ये एक गेम खेळूया. तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं, जर तुम्ही बरोबर दिलं तर मी ग्रेट सायंटिस्ट आहे, एक अल्बर्ट आइन्स्टाईन एक महान शास्त्रज्ञ. जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर मी तुम्हाला 5,000 पौंड देईन, 5,000 पौंड तुम्हाला देईन. आणि तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा, जर मी बरोबर दिलं तर तुम्हाला फक्त 50 रुपये द्यायचं, आणि जर आलं नाही तरी तुम्हाला 50 रुपये द्यायचं. म्हणजे तू बरोबर दिला तर मी 5,000 आणि मी बरोबर दिलं तर तू फक्त 50 रुपये द्यायचे. ओके, ठीक आहे म्हणला. की मग भारतीय व्यक्ती म्हणला कोणता खेळ खेळायचा. तो म्हणाला की प्रश्न उत्तर, तू एक मला प्रश्न विचार आणि मी तुला प्रश्न विचारेन. मग तो भारतीय व्यक्ती खूप हुशार होता. तो म्हणला ठीक आहे, पहिला प्रश्न तुम्ही विचारा. मग त्यानं असं विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. हे पृथ्वी आणि सूर्य मधलं अंतर काय आहे. आता भारतीय व्यक्ती खेळवळ व्यक्ती त्याला काय माहिती किती अंतर आहे. त्याने खिशातून 50 रुपये काढले आणि त्याच्या हातावर ठेवले. आय डोंट नो म्हटला आणि 50 रुपये ठेवले तर खूप आनंद झाला अल्बर्ट आइन्स्टाईनला की मला विश्वास होता की ह्याला हे उत्तर येणारच नाही. मग ते 50 रुपये ठेवले जवळ आणि निवांत. मग तो म्हणाला की नाव युअर टर्न, आता तुझी वेळ आहे, तू विचार. मग हा व्यक्ती त्याला विचारला की असा कोणता प्राणी आहे जो हिमालयावर चढताना 2 पायांनी चढतो आणि उतरताना 3 पायांनी उतरतो. अल्बर्ट आइन्स्टाईन हँग झाला. असा कोणता प्राणी आहे चढताना 2 पायांनी चढतो हिमालय आणि उतरताना 3 पायांनी, असं प्राणीच नाही. तो हँग झाला. त्यानं इकडून तिकडून शोध घेतला, कॉम्प्युटर बघितलं, पुस्तक काढलं, 2-3 इकडून तिकडे केलं, शेजारी बघितला, घाम फुटला विमानात. आणि
5-10 मिनिटं वेळ घेतल्यावर खिशातनं त्यानं 5,000 पाऊंड काढले आणि त्याच्या हातावर ठेवले भारतीयाच्या आणि त्याला म्हटलं आय डोंट नो. भारतीय लोकांनी 5,000 घेतले, खिशात ठेवले, तोंडावर रुमाल टाकला, झोपीत राहिला. आता हा जास्त फ्रस्ट्रेट झाला. एक तर 5,000 घेतले उत्तर पण सांगत नाहीये. ओके, मग तो म्हणला अरे मूर्ख माणसा, कमीत कमी उत्तर तरी सांग, कोणता प्राणी येतो. त्याने खिशातून परत 50 काढले, त्याला दिले आय डोंट नो. भारतीय लोक ही अशीच असतात आणि गंमत अनेक गोष्ट आपण थांबतो आणि तो नेहमी एकदम टॉपिक सभ्य शिष्टाचार या प्रवर्गाला मोडणार आहे. तो हळूच सकाळी 10 वाजता बँकेत निघतो, रोजचं काम व्यवस्थित करतो, घरी येतो. हा त्याचा रुटीन आहे. एक दिवशी तो असाच घरातून बाहेर पडला तर कधी कुणाच्या अध्यात किंवा मध्यात नसतो, म्हणजे बाह्य कृत्याला तो कधीच नसतो. पण बाहेर असलेली हे जे गावठी कुत्रे वगैरे असतात त्यांना माहित नसतं की हा बँक मॅनेजर. ते तिकडून आलं वाईट करताना पटशीचा चावा घेतला. त्या बँकमध्ये चावला घेतला. तो कुत्र्याने त्याला चावल्यानंतर तो खूप चिडला, इतका चिडला, भयंकर रागात तो बँकेत गेला. बँकेत गेल्यानंतर हा बँक मॅनेजर होता. आता काही 1-2 सहाय्यक मॅनेजर होते, त्यांना त्याने बोलून घेतलं. एक राग प्रचंड आला होता, त्याने बोलून घेतलं. त्यांना सांगितलं तुम्हाला आज शेवटची वॉर्निंग देतोय, नीट व्यवस्थित काम करणे ही तुमची गरज आहे. उद्यापासून नीट काम झालं नाही तर हाकलून काढेल. आता ते 2 सहाय्यक मॅनेजर काय चुकलं आपलं आज, तर रोजच्या तर काम चालूच आहे आपलं, काहीच बदल केलेला नाही. आपण वेळेत पण आणलाय, कामच चालू आहे. काय मग तो वरिष्ठ आहे, त्याला काही बोलू शकत नाही. ते पुढे गेले आणि मग ते ओरडून गेले मॅनेजर, त्याला काही बोलू शकले नाही. आता सहाय्यक मॅनेजरला प्रचंड राग आला. त्यानं बघितलं एका ठिकाणी वरिष्ठ क्लार्कला ऐकून बसला होता. त्याला म्हटलं तुम्ही सगळे तिघं चौघ इकडे या. त्या सगळ्या क्लार्कला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं नीट काम करायचं असेल तर बँकेत यायचं. तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो, जर काम वेळेत झालं नाही, व्यवस्थित झालं नाही, हाकलून काढेल. हा तर तो वरिष्ठ क्लार्कच्या घरात गेला. कुठलं काम झालेलं नाही आपल्या आपण, सगळं काम तर व्यवस्थित चालू आहे आणि बाकी सगळं नियमात आहे. आणि तो त्याला सहाय्यक मॅनेजरला बोलू शकत नव्हता. त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला कोण बोलायला मिळणार. दारात एक वॉचमॅन बंदूक घेऊन उभा होता बँकेचा. त्याला म्हणला इकडे सिक्युरिटी गार्ड, त्याला म्हणला इकडे तुला शेवट सांगतो, नीट पहारा द्यायचा, व्यवस्थित पहारा द्यायचा, व्यवस्थित दाट मारायचं. तर विचार केला मी तर दाटच उभा आहे, बंदूक घेऊनच उभा आहे, काय चुकलं माझं. त्याला काय मार्ग नाही, पण तो होता त्या वरच्या कलातला बोलू शकत नाही. त्यानं ते राग गिळला, दिवसभर काम कसं केलं. संध्याकाळी घरात गेल्यानंतर बघितलं बायको कोच्यावरती बसून मालिका बघते. त्या सिक्युरिटीचं गार्ड आणि म्हणला तुला आज शेवट सांग, तुला मालिका जर बघायला असेल ना, सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे, तुला हाकलून काढेल. आता बायकोला कळणार सगळी कामं तर व्यवस्थित करून मालिका बघते मी. तिला तर राग आला, पण नवरा बोलू शकत नाही. तर पायात 2 मुलं बसली खेळत, तिने धरली बघा तुम्हाला किती वेळा सांगितलं अभ्यास करायचा. मुलगा सांगता आणि मी अभ्यासच करतो. आणि त्याला बदललं मुलं आईला उलट बोलू शकत नाही. मुलगा बाहेर आला आणि तो जो मॅनेजर राहत होता, सकाळी ज्या पुत्राला त्याला चावलं होतं तेच पुत्र गंभीर पासून पाय करून फिरत होतं. त्याला त्या मुलग्याला आला प्रचंड राग. हे त्याला उचलला, पुत्रासमोर तोच जात होता, त्याला एक फेकून मारला. कुत्र्याचा पाय वाकड झाला असं पाय करत चाललं. आणि यातून काय आलं असेल तुम्हाला की आपण जे करतो ते आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं परत. मला वाटतं की या ठिकाणी एवढं पुरेसं आहे. आणि गंमत म्हणून सांगतो, ज्यावेळी आपण शाळेत टीचिंग वगैरे करत असतो, प्रसंगानुरूप आपण खूप काही शिकवत असतो, सांगत असतो. तर मी मराठी शिक्षक आहे. अलंकार नावाचा प्रकार मी नेहमी आणि रस नावाचा प्रकार शिकवतो. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की तुम्ही या टप्प्यात आले की तुम्हाला काही रस राहिला नाही. आता काही लोक वेगळा रस पित असतील, आपल्याला इंटरेस्ट नाही. मला रस शिकवत असं सांगत असतो की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, महिलांचं तुम्ही जर कधी बारकाईने निरीक्षण केलं, आता इथं महिला वर्ग कमी आहे त्यामुळे मला बोलायला धाडस येते.
अरे एक आले वाढ होतीये. आणि धडकी बसतीये. तर महिला वर्गाचं आपण जर बघितलं बरोबर आपण निश्चित करतो की बघा एखादा कोणतरी नातेवाईक आपला मृत्युमुखी पडलेला असतो आणि आपण घरातून 70-80 किलोमीटर 100 किलोमीटर जायचं असतं त्यांच्या मातीला किंवा धरणाला जायचं असतं आपल्याला घरातून बाहेर पडतो त्यावेळी बघा ती महिला जी असते ती किती दुटप्पी पद्धतीनं जीवन जगते. आता महिलांना काही राग येईल पण मी सत्य ते सांगतोय ओके राग आला तरी मनात ठेवा काही आक्रमक स्वरूपात उभे राहू नका. सांगायचं बघा की जसं एखादी मृत्युमुखी पडली असं कळालं आपल्याला की आपण मग काय करतो लगबगीनं बायकोला घरातल्या लोकांना घेऊन आपण 4 व्हीलर घेऊन निघतो. त्यावेळी सगळ्या वेळेला बायकोचं इतकं लक्ष असतं किंवा त्या महिलेचं इतकं लक्ष असतं दाराला कुलूप घाला हे करा वैरण टाका जनावरांकडे बघा मुलांकडे बघा सगळं सांगून गाडीत बसते. 70-80 किलोमीटरचा प्रवास व्यवस्थित गप्पा मारत करते मध्ये चहा थांबवलं चहा घेते नाश्ता थांबवलं नाश्ता घेते. आणि तुम्हाला माहितीये जसं ते मृत्युमुखी पडलेलं दार समोर आलं गाडीत उतरला जो थांबडा पडते त्या मेलेल्या मड्याला सुद्धा वाटतं की एवढं हे सगळे लोक आपल्याला प्रेम करतात म्हणजे आपण उठून बसावं. इतका दंगा हल्ला कल्लोळ माजवते 10-15 मिनिटं मग आरडा ओरडा रडारडी मग सगळं सांगून झालं की मग सगळे शांत होतात 5 मिनिटं आणि पुन्हा 5 मिनिटानंतर अजून एक गाडी बाहेरून येते. जसं ती गाडी बाहेर येते पुन्हा हिला हांबोडा पडतो आणि पुन्हा रडायला सुरुवात करते. बर एखाद्या व्यक्तीची सून त्या समजा सासूची सून गेली या मृत्यूच्या दारात सुद्धा सासू जी आहे ना ती व्यवहार सोडत नाही आपला. बघा तुम्ही रडताना सुद्धा अशी रडते. आमच्या घरासमोर एक सासूबाई अशी चांगली मजबूत गावावर वजन असते गावावर वजन म्हणजे ती सरपंच पण होते ओके सरपंच पण होती आणि तिची सून मेली पण ती व्यवहार चातुर्य खतरनाक होतं. जसं तिनं बघितलं की सकाळपासून सगळी लोक येतात भेटतायत रडतायत पण त्याची 10-12 जनावरं होती ओके सकाळपासून सगळे येतायत आपल्याजवळ बसतायत रडतायत पण तिकडे कुणाचं लक्ष नाहीये जनावरांचं नुकसान होतंय. मग ती रडता रडता तिनं असं म्हटलं आता तू सूनबाई असतीस की म्हटली असतीस आपल्या जनावरांना वैरण कोणी टाकलं नाही लगेच 4-10 पुष्पले ती शांत बसली होती तिला परत आठवलं की आता वैरण पाणी पाजण्याची वेळ आहे. ती म्हणली आता तू सूनबाई असतीस की म्हटली असतीस जनावर सकाळपासून तारले पाणी लगेच हा पुरुष पाणी पाजायला करायचं ते पण सांगायचं तात्पर्य असं की महिला ज्या आहेत म्हणले की महिलांचं कौशल्य आहे पण प्रत्येक महिला कौशल्य असतं नाही. आमचं वेळ वेगळंच रेकॉर्ड केले बरं का रेकॉर्ड केलंय म्हटली रेकॉर्ड केलं सांगायला कसं आनंद होईल तो बरोबर ऐकायला आनंद होईल. ते नवीन लग्न झालं की बघा महिला ज्यावेळी पहिल्यांदा 4-5 दिवस नांदायला येते म्हणजे सासरी येते आणि नंतर ती माहेर जाते. आता माहेर गेल्यावरती बऱ्याच वेळा काय सांगत असते आमच्या सासऱ्याकडे मोठा बंगला आहे मोठी गाडी आहे आमचे असं वजन आहे गावात अशी प्रतिष्ठा आहे तशी. मग आमच्याकडे असं काही नव्हतं. हिनं खूप विचार केला आता गेल्यावर काय सांगायचं गेल्यावर काय सांगायचं. आता मला बऱ्याच वेळा कविता करायचा छंद आहे. सर मी म्हटली की कविता करायचा छंद आहे तर मला पण कवितेचा थोडासा मराठी विषय असल्यामुळे छंद आहे. तर ही तिथे गेली आणि तिनं सासूबाईला मोठ्या उत्साहात सांगितलं हे आमचे हे आहेत ना एक कविता करतात. तर सासूबाई म्हणजे असते केंद्र वाईट कोण आपण काय आणि लग्नानंतर तुम्ही कुठे फिरायला गेला असा ती माझ्या मागं लागली ती चला असं कुठे फिरायला चला कुठे फिरायला चला कुठे फिरायला चला तिचं ऐकून नाही एकदा मान्य केलं म्हणजे मग चला आता जायचं तर आपल्याला माहिती आहे गरिबीची काही शेरी मग आपलं सोडून कुठं असतं महाबळेश्वर बरोबर आहे का थंड ठिकाण
ती कामात जवळ आहे. मग मी गेलो, तिथे गंमत झाली. तिथे 2-3 दुकानं होती आणि दुकानावर सूचना दिली होती की सदर दुकान बंद असेल तर शेजारी चौकशी करा. तर शेजारी दुकानात एक वेगळी पार्टी दिली होती की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी शेजारी चौकशी करा. मी गेलो, आता मला थोडस मराठी जात आहे, हसण्यामध्ये हात पडतो. ते मी वाचलं, हसलं मी. ती मला बोलत होती ती येडं असं का तिला तो काय नाही. मग मला खूप वाईट वाटलं की जी पत्नी मिळाली एवढ्या रसिक माणसाला अरसिक पत्नी मिळाली. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. काय झालं ग? ते आपण परवा गेलो महाबळेश्वरला, तिथला विनोद मला आता कळाला. मला वाटतं थोडंसं माइंड फ्रेश पुन्हा एका उद्या किंवा परवा थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी पुन्हा मी उभा राहील.